निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. यशायाचा 43वा अध्याय 4थं वचन. यशायाचा 43वा अध्याय 4थं वचन. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य आणि राष्ट्र मी दे. आमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवा मला अभिवचन देतो. परत एकदा ऐका, यशायाचा 43वा अध्याय आणि 4थं वचन. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून 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 तुझ्याबद्दल, तुझ्या जीवनाबद्दल मनुष्य आणि राष्ट्र मी दे. मनुष्य आणि राष्ट्र मी तुझ्यासाठी दे. आणि देव जे बोलतो ते तो करतोच करतो. माझ्या प्रियांना करतोच करतो. इर्मायाचा 3रा अध्याय 3रं वचन. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले, दुरून येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीनं तुझ्यावर प्रेम करतोय, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीनं तुझ्यावर प्रेम करतो. सार्वकालिक सदा सर्व काळ टिकणाऱ्या, सदा सर्व काळ टिकणाऱ्या प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. रोमियाचा 5वा अध्याय 8वं वचन. रोमियाचा 5वा अध्याय 8वं वचन. परंतु देव आपणास वरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आता आपण बघणार आहोत अनमोल. प्रेशियस म्हणजे काय? अनमोल, ज्याचं मोल करता येणार नाही, ज्याचा दाम देता येणार नाही, ज्याचा मोबदलाच देऊ शकत नाही, ज्याची किंमतच लावू शकत नाही, ज्याच्यासाठी किती काही केलं, सगळं विकलं, काही केलं, खर्च केलं, तरी देखील त्याची भरपाई करू शकत नाही. त्याची किंमत, त्याचं दाम, त्याचं वेतन देऊ शकत नाही, त्याची भरपाई करू शकत नाही, किंवा त्या तोलाच दुसरं काही देऊ शकत नाही. अनमोल, मोलच नाही लावता येत, त्याच मोलच नाही लावू शकत. इतकं ते मौल्यवान, इतकं ते प्रेशियस आहे. म्हणजे ते जपून ठेवण्याजोगं आहे, ते प्रोटेक्ट करण्यासारखं, सांभाळून. अनमोल म्हणजे त्याचं आपण जतन करतो, जो ठेवा आपण जपून ठेवतो, जे नाश होऊ देत नाही, ज्याला कव्हर करतो, ज्याला प्रोटेक्ट करतो, जे सांभाळून ठेवतो, नजरेपासून, हाताळण्यापासून, तुटण्यापासून, खराब होण्यापासून, ज्या गोष्टी आपण जपतो ते अनमोल आहे आपल्या दृष्टीनं. ते नाश व्हायला नको, ते खराब व्हायला नको, ते त्याचं पायमल्ली तुडवलं गेलं नाही पाहिजे, त्याला काही नाही झालं पाहिजे, ते खूप अबाधित, उत्तम आणि शेवटपर्यंत असंच राहिलं पाहिजे. असं आपण त्या अनमोल गोष्टीचं, अनमोल व्यक्तीचं, अनमोल म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीचं आपण संरक्षण करतो. आईच्या दृष्टीनं आपलं लेकरू अनमोल असतं. अन्नबाळ, ज्या बाळाला ती दूध पाजते, जे तिच्या उदरातून आलंय, आणि ते दूध पाजत असताना त्या बाळाच्या डोक्यावरून, अंगावरून ती हात फिरवते. एक बाजूला प्यायलं की ती दुसऱ्या बाजूला घेत असताना त्याची पूर्ण भूक भागावी इतका तिला तो पान्हा फुटलेला असतो, एवढी तिला ती जवळीक असते. आणि ते बाळ तिच्यासाठी इतकं मोलाचं असतं, कारण मी आई आहे, मला माहितीये. आणि ते ज्या वेळेला तिच्यापासून ओढून कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, तर ती चवताळते, ती सहन करू शकत नाही. ते बाळ तिच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. त्या बाळाला ताप आला, त्रास झाला, काय झालं, तर त्याची वेडी पिशी होते. ती दूध पाजणारी आई आपल्या लेकराला जेवढं प्रेम करते, त्या कैक पटीने प्रेम करणारा आपला परमेश्वर आहे.
लक्षात घ्या. आणि ती आई जी आपल्या लेकराला दूध पाजते, प्रचंड प्रेम करते, ती आई आपल्या लेकराला विसरेल, असं यशया 49 मध्ये सांगेल. आई तिच्या लेकराला विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. इतके तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहे. जी आई प्रचंड प्रेम करते. जगाची कोणतीच ताकद आईच्या प्रेमात समोर टिकू शकत नाही. आईचं प्रेम सगळ्यात जास्त प्रेम आहे, लक्षात घ्या. आणि असं असताना ती आई बदलेल. माकडीनीचं उदाहरण माहितीये, सगळ्यांना माहिती ही गोष्ट. माकडीनीचं उदाहरण, रिकाम्या हौदात तिला उभं केलं, पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर तिनं पटकन, ते बाळ बुडायला लागलं, तिनं पटकन, बाळ खाली होतं ते बुडायला लागलं, तिने उचललं आणि स्वतःच्या जवळ धरलं. बाळ पाणी कमरेपर्यंत आणलं, तिनं आपलं बाळ खांद्यावर घेतलं आणि सगळे म्हटले, बघा किती प्रेम आहे. आई ती आईच आहे, किती प्रेम करते. ते पाणी खांद्यापर्यंत आलं, तिने ते बाळ घेतलं, डोक्यावर ठेवलं. बघा आई किती प्रेम करते. तिने डोक्यावर ठेवलं, ते पाणी वरपर्यंत आलं, नाकात तोंडात जायला लागलं, तिच्या डोक्यापर्यंत जायला लागल्यानंतर, तिचा जीव गुदमरायला लागल्यानंतर तिने ते बाळ आपल्या पायाखाली घेतलं आणि त्याच्यावर उभं राहून तिने श्वास घेतला. स्वतःचा जीव वाचवला. तेवढी उंची तिची वाढली. माझ्या प्रियांनो, हे कटू सत्य आहे, बिटर ट्रुथ आहे. आज आम्ही पेपरात बातम्या ऐकतो, त्या खोट्या नाही आहेत, त्या सत्य आहेत. कसं असं होऊ शकतं? आईनं आपल्या लेकराला असं केलं नाही, कसं शक्य? बापानं आपल्या जन्मदात्या लेकराला असं केलं नाही, कसं शक्य? माझ्या प्रियांनो, जगातलं प्रेम, मानवाचं परस्परांबद्दलचं असणारं प्रेम, हे असं आहे. पती पत्नी वेड्यासारखं लव्ह मॅरेज केलं, वेड्यासारखं प्रेम करतात. तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणल, वाटेल ते करल. 1-2 वर्षात लेकरं झाल्यानंतर तो तिच्याकडे बघत पण नाही. दोघांचे भांडणं, आणि मग आई वडिलांकडे जाणार, मग डिवोर्स कडे जाणार, आणि मग सगळे म्हणतात, सांगत होतो करू नको, लव्ह मॅरेज केला, टिकलं नाही. लव्ह करताना जीव द्यायला तयार होते, आई वडिलांच्या विरोधात जायला तयार आहे. बहीण भावंडांचं प्रचंड प्रेम, कल्पनेच्या पलीकडे. पाहिजे त्या गोष्टीला धावून जाणार, काही झालं तरी पळत जाणार, जीवाच्या पलीकडे एकत्र प्रत्येक सणवार साजरे करणार. माझी शिक्षिका होती, जीवाच्या पलीकडे प्रेम करायची, वेड्यासारखं नवऱ्याचा मार खायची, भांडणं करायची, नाही मी जाणार, नाही मी हे करणार, माझे बहीण भावंड, माझे सगळे हे. आणि आई वडील मरण पावल्यानंतर, प्रॉपर्टीचा प्रश्न आल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांवर केस टाकली प्रॉपर्टीसाठी, एकमेकांचे वैरी झाले, एकमेकांचे वैरी झाले. जगाचं प्रेम आहे. दोष मी कुणालाच देऊ शकत नाही, तुम्ही देऊ शकत नाही. कधी कोणत्याही क्षणाला कोणी बदलू शकतं. किती प्रेम करा, काय वाटेल तुम्ही द्या, वाटेल ते तुम्ही करा, स्वतःचा जीव त्यांच्यासाठी द्या, तरी देखील कोणत्याही क्षणाला कोणी व्यक्ती कधीही बदलू शकते, विरोधात जाऊ शकते, काही करू शकते. माझ्या प्रियांना, हे जगाचं प्रेम आहे. एखादी व्यक्ती म्हणेल, माझ्या दृष्टीने तू अनमोल आहे, माझ्या दृष्टीने तू सर्वस्व आहे, माझ्यासाठी तू नाही जगलास तर मी जगणार नाही, तू नाही जगलीस तर मी जगू शकणार नाही आहे. सोडून गेल्यानंतर काही दिवसातच दुसरी व्यक्ती जीवनात येते. जसं पहिलं चाललं होतं तसंच रुटीन चालू असतं, कोणी कुणासाठी थांबत नसतं. आई वडिलांसाठी लेकरं थांबत नाही, लेकरांसाठी आई वडील थांबत नाहीये, नवऱ्यासाठी बायको थांबत नाही, बायकोसाठी नवरा थांबत नाही, प्रियसीसाठी थांबत नाही, प्रियसी प्रियकरासाठी थांबत नाहीये.
चर्च पास्टरसाठी थांबत नाही, पास्टर चर्चसाठी थांबत नाही, कोणता नेता लोकांसाठी थांबत नाही, कोणते लोक कोणत्या नेत्यासाठी थांबत नाही. 4 दिवसाचं दुःख नंतर आम्ही सगळं विसरून जातो. लक्षात घ्या, केलेले उपकार, केलेला त्रास, सगळ्या गोष्टी आम्ही विसरून जातो. जगाच्या दृष्टीने आम्ही कदापि अनमोल होऊ शकत नाही, परंतु परमेश्वर सांगतो जगाचं प्रेम हे परमेश्वरासंगती वैरच आहे. कारण जगाची मैत्री, जगाचं प्रेम, जगाचं मित्रत्व, जगाचा ओढा हा संपतो आणि दुरावा आणि शत्रुत्व निर्माण करून जातो. सगळं काही संपतं, सगळ्या गोष्टीला अंत आहे. परमेश्वराचं वचन सांगतं उपदेशक मध्ये, व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ, पण 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 त्याची प्रीती कधीच संपत नाही. मग नवऱ्यावर पाहिजे तसं प्रेम नाही करायचं, बायकोवर पाहिजे तसं प्रेम नाही करायचं. मग ती आता प्रेम करती, मग ते प्रेम संपेल. मग आता मुलं माझ्यावर प्रेम करतात, ते संपेल. माझ्या प्रियांनो, जे ख्रिस्ताच्या द्वारे आहे ते प्रत्येक गोष्ट परमेश्वरात टिकते. हे शब्द माझ्या लक्षात ठेवा, हे जाणून घ्या, हे सत्य जाणून घ्या. परमेश्वराकडून तुम्ही जर त्या तुमच्या पत्नीची प्रीती परमेश्वराच्या थ्रू स्वीकारतात, येशू ख्रिस्तात तू माझ्याशी विश्वास आहे, तू तिच्याद्वारे माझ्यावर प्रेम करतो, तू तिच्याद्वारे मला विश्वास प्राप्त करून देतो, तू तिच्याद्वारे मला सेवा प्राप्त करून देतो, येशू ख्रिस्तात तुझ्यामुळे मला हे सगळं प्राप्त होतं. हे ज्या वेळेला तुम्ही कन्फेस करतात आणि सील करतात, शिक्कामोर्तब करतात, त्यावेळेला ते ख्रिस्तात कायम राहतं. कोणत्याच गोष्टीचा भरोसा नाही, पण प्रत्येक गोष्टीचा भरोसा आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे कोणतंही नातं असू दे, ते जर ख्रिस्तातून त्या व्यक्तीच्या द्वारे तुम्ही जर मिळवलं, त्या व्यक्तीच्या द्वारे ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताचा विश्वास आणि ख्रिस्ताची प्रीती त्या व्यक्तीच्या द्वारे मिळवली, म्हणजे तुमचा विश्वास प्रथम येशू ख्रिस्तावर, तू मला दिलंस, तू माझ्यासाठी ठेवलंस आणि तू मला ते प्राप्त करून देत आहे आणि तू मला ते शेवटापर्यंत देणार आहे. ती व्यक्ती नव्हे, तू येशू ख्रिस्तात. का? कारण त्याच्या दृष्टीने आम्ही अनमोल आहोत, हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्याच्या दृष्टीने आम्ही अनमोल आहोत, त्याला आम्ही हवे आहोत. आम्ही आधी त्याला शोधलं नाही, आम्ही त्याला हाक मारली नाही, त्यानं आम्हाला हाक मारली. प्रियांनो, तुम्हाला हे माहितीये ना, प्रियकर ज्या वेळेला म्हणतो मी तिला प्रपोज केला, ती किती गर्व वाटतं, तिला किती आनंद होतो, किती खुलते. हो, ह्यांनी मला आधी प्रपोज केला, हे म्हटले मला तो आवडली, मी नाही पुन्हा म्हटले. आहे की नाही खरं? किंवा तो म्हणतो की तिनं मला प्रपोज केलं, तिला मी आवडलं म्हणून ती म्हटली मला तो आवडलास. बरोबर आहे? माझ्या प्रियांनो, याच्यामध्ये किती मोठी धन्यता त्या व्यक्तीला वाटते की या व्यक्तीला मी आवडले म्हणून या व्यक्तीने माझ्या मैत्री, माझ्या प्रीतीची ऑफर मला केली आणि माझी मैत्री, माझी प्रीती आणि माझा साथ मिळावा म्हणून ह्या व्यक्तीने मला मागणी घातली. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताने, परमेश्वरानं, या यावेने आईच्या गर्भाशयात आपल्याला निवडलं आहे. म्हणून आपण तारलेले आहोत, म्हणून आपण त्या समयामध्ये त्याला हाक मारून पश्चाताप करून तू माझा तारणारा देव आहे म्हणून स्वीकारलेला आहे. लक्षात घ्या, कोणी 15व्या वर्षी, कोणी 14व्या वर्षी, कोणी 7व्या वर्षी, कोणी 10व्या वर्षी, कोणी 30व्या वर्षी, कोणी 35व्या वर्षी, कोणी 85व्या वर्षी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल, पण ती निवड आईच्या गर्भाशयात झाली. लक्षात घ्या, त्यानं हाक मारली, त्यानं बनवलंय, पण त्यानं नावाने हाक मारली. त्याचं वचन स्पष्ट म्हणतंय, तू मला ओळखत नव्हतास. यशा 44 मध्ये, तू मला ओळखत नव्हतास, मी तुला नावाने हाक मारली. मी तुला निवडलं, तू नाही मला निवडलं.
किती मोठी गोष्ट आहे. त्यानं प्रपोज केलं, त्यानं मागणी घातली, त्यानं आपल्याला पाचारित केलं. म्हणजे आपण किती अनमोल आहे त्याच्या दृष्टीने हे लक्षात घ्या. आणि आज तो ते तुम्हाला प्रत्येकाला ठासून सांगत आहे, स्पष्टपणे सांगत आहे आणि खात्रीने अश्युरन्स देत आहे की होय, तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात, अनमोल आहात. मी तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही कसेही असा, कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, जिंकलेल्या असू द्या, हरलेल्या असू द्या, कोणत्याही चुका तुमच्या जीवनात असू द्या, कोणत्याही चिडवणाऱ्या गोष्टी असू द्या, कोणत्याही किळसवाण्याऱ्या गोष्टी असू द्या, कसेही तुम्ही असा, त्याच्या दृष्टीने तुम्ही अनमोल आहे. तुमच्याकडून कधीही चुकून, कळत न कळत कोणतीही गोष्ट होऊ दे, तरी देखील त्या क्षणालाही तुम्ही अनमोलच असणार आहे. काय खात्री आहे. जगातलं कोणतंच प्रेम ही खात्री देऊ शकत नाही प्रियांनो, कधीच नाही देऊ शकत. कोणती दोस्ती देऊ शकत नाही, कोणतं नातं देऊ शकत नाही, कोणीच नाही. आणि तो आम्हाला खात्री देतो, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे शेवटपर्यंत. आमच्या आईच्या गर्भाशात त्यानं आमच्यासाठी योजना आखल्या असं त्याचं वचन स्पष्ट सांगतं. तो आम्हाला इतका प्रेम करतो. पहिले योहानाचं पत्र, पहिले योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय 1 वचन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले पहा. आणि आपण तसे आहोत, यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्यालाही ओळखलं नाही. आपण किती अनमोल आहेत आणि आपण किती मोलाचे आहोत हे जगातल्या दुष्ट व्यक्तींना कधीच कळू शकणार नाही. ज्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही, जे नामधारी आहेत, त्यांना कधीच कळणार नाही, कारण त्याला सैतानाचा आत्मा चालवतो. ज्यांना सैतानाचा आत्मा चालवतो त्यांना कधीच कळणार नाही तुम्ही देवाच्या दृष्टीने किती अनमोल आहात आणि तुम्ही किती प्रेशियस आहात. कारण त्यांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही, येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थानं ओळखलं नाही, ते लोक तुम्हाला ओळखू शकणार नाही. योहानाचा 3रा अध्याय 16 वचन. देवाने जगाला एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. एवढी प्रचंड प्रीती दिली. स्वतःचा देवाधिदेव परमेश्वर त्याने स्वतःला, स्वतःच्या पुत्राला त्यानं आमच्यासाठी दिलं. केव्हा? चांगलं करणाऱ्या व्यक्तीसाठी, प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी कोणी देतं हो, कोणी द्यायला तयार होतं. पण ज्यानं माझ्या तोंडावर थुकलंय, ज्यानं माझ्या उपकाराची जाणीव ठेवलेली नाही, ज्यानं माझ्या ताटात अन्न खाल्लं, ज्यानं माझ्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, ज्यांचे रोग मी बरे केले, ज्यांच्यासाठी मी धडपडलो, ज्यांच्यासाठी मी कार्य केलं, ते लोक माझ्यावर उलटलेले आहेत. तरी हे बापा त्यांना क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही. आणि तरी त्याने स्वतःचा प्राण त्यांच्यासाठी दिला. अर्धनग्न केलेला असताना त्याने स्वतःचा प्राण त्यांच्यासाठी दिला. त्याची नग्नता त्यांनी क्रुसावर वरती उघडी केली. त्याच्या तोंडावर ते थुकले. ज्याने बरं केलं, मृतातून लोकांना उठवलं, त्यांना उपदेश केला, त्यांना चालवलं परमेश्वरामध्ये, त्याला क्रुसावर द्या. काही केलेलं नसताना. काय गुन्हा केला होता त्यानं? काहीच नाही, कोणताच गुन्हा नव्हता. पण सैतान त्या लोकांना चालवत होता. आणि सैतान ज्या लोकांना चालवतो त्यांना कोणी थांबवू शकत नाही. ते त्यांचं दुष्टपण सिद्ध करतात, कारण ते नाशासाठी ठेवलेले आहे. कारण ते नाशासाठी. अहो, ते लोक इतकं वाईट कृत्य का करतात? अहो, त्या लोकांना भीती कशी वाटत नाही देवाची? अहो, कारण ते नाशासाठी ठेवलेले आहेत. त्यांनी देवाच्या लोकांना त्रास द्यावा आणि त्यांचा नाश व्हावा हे युगापूर्वीच ठरवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना कळत नाही. ते डोळे असून आंधळे, कान असून बहिरे झालेले आहेत आणि होणारच का? कारण त्यांचा नाश झालाच पाहिजे, कारण हे युगाच्या आधी ठरवून ठेवलेलं आहे. पण देवाच्या लोकांचा, ज्यांना देवाने निवडलेला आहे, त्यांचा नाश होऊ नये म्हणून त्याच्या लोकांना परमेश्वराने ठेवलेलं आहे की जा आणि त्यांची कान उघडणी करा, आणि ते चुकले असतील तर त्यांना ताळ्यावर आणि माझ्या मार्गामध्ये त्यांना चालवा. त्यांना बहकू देऊ नका, त्यांना चुकू देऊ नका, कारण ते माझे निवडलेले आहेत. म्हणून म्हटलेलं, धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठेल, तरी तो उठेल.
तो पडला, त्याला हरवलं तरी तो उठेल, कारण तो निवडलेला आहे, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे, कारण तो देवाच्या दृष्टीने अनमोल आहे, त्याच्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, आज अनेक नामधारी लोक या जगामध्ये जगत आहेत. अनेक नामधारी, अनेक कोल्हे आहेत, कोकराचं कातडं घेऊन जगणारे, नाशासाठी ठेवलेले आहेत. पण आम्ही निवडलेले आहोत, देवाच्या दृष्टीने अनमोल असे आहोत. आणि म्हणून छोटीशी चूक असेल तरी त्याचा फटका देऊन परमेश्वर आम्हाला लगेच त्याच्या कळपामध्ये घेतो. तो आम्हाला कदापि बहकू देत नाही. दुष्टतेच्या कृत्य, दुसऱ्यांचा नाश करणं आणि दुसऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम तो कदापि त्याच्या लेकरांकडून करून घेत नाही. दुष्टाकडूनच ते काम होतं, कारण दुष्टाचं मरण दुष्टाईतच होणार देवाचं वचन आहे. ते नाशासाठी काढून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बोलावलेले स्वर्गाचे वारीस वाटेकरी आहात, वारीस आहात स्वर्गाचे. यशायाचा 49 अध्याय 16 वचन, पहा मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टी समोर आहेत. देवानं तुम्हाला त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे, तुमचे कोट त्याच्या दृष्टी समोर आहेत. इतका तो तुमच्यावर प्रेम करतो, इतका तुम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहेत. योहान 1 याचा 3 अध्याय, योहानाचे पत्र, पहिले पत्र याचा 3 अध्याय 16 वचन, ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला त्याच्या प्रीतीची जाणीव होते. स्तोत्र 8:5 मध्ये सांगितलं, तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहेत, त्याला गौरव व थोरवी यांनी तू मुकुटमंडित केलेले आहेत. इतकं परमेश्वराने त्याच्या लेकरांना स्थान दिलेलं आहे. माझ्या प्रियानो, हे स्थान तुम्हाला आहे, ते स्थान ओळखून घ्या. त्या देवाच्या दृष्टीनं, देवादिदेव जगाचा निर्माण करता तो परमेश्वर, त्याच्या दृष्टीने तुम्ही अनमोल आहात. अनमोल म्हणजे तुमचं मोल जगातल्या कोणत्या गोष्टीसाठी तो करू शकत नाही, इतके तुम्ही अनमोल आहे. एकमेकींकडे बघा आणि एकमेकांना सांगा, मी जगाच्या दृष्टीने, मी देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. सांगा, वळा वळा वळा, मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा, मोठ्याने, विश्वासाने सांगा, छाती ठोकपणे सांगा, येऊ द्या मला आवाज. मी जे असेल त्यांना सांगा, पास्टरांना सांगा, एकमेकांना सांगा, मी जगाच्या दृष्टीने, मी देवाच्या दृष्टीने अनमोल आहे, मी देवासाठी अनमोल आहे. मोठ्याने सांगा, मी देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. एकमेकांना सांगा, एकमेकांना सांगा, हलवून सांगा, गदगद हलवून सांगा. पुरुषांनो, लाजू नका, सांगा एकमेकांना, मी देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. कन्फेस करा, तुम्ही बोला, तोंडातून शब्द काढा. माझ्या प्रियांनो, हे शब्द तिथंच त्याच क्षणाला अनमोल शब्द हे तुमच्या जीवनातले त्याच ठिकाणी कार्य करायला लागतात लगेच. आता एकमेकांना सांगा, तू विश्वासानं, अधिकारवाणीनं सांगा, कारण येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, तू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने अनमोल आहे. सांगा विश्वासाने, अधिकारवाणीनं सांगा, सांगा वळून, तू देवाच्या दृष्टीने अनमोल आहेस, तू देवाच्या दृष्टीने अनमोल आहेस. लक्षात घ्या, ह्याच्यात सामर्थ्य. आज तुम्ही विश्वासानं जे एकमेकांबद्दल बोलला ते सील होतं, ते सील होतं, ते शिक्कामोर्तब होतं. म्हणजे विश्वासानं ही गोष्ट, सत्य गोष्ट तुम्ही स्वीकारता. हे ऑलरेडी आहे आणि हे तुम्ही स्वीकारता, ते लगेच विश्वासाची कृती लगेच कार्य करायला सुरुवात करते. इतकं सामर्थ्य स्पिरिच्युअल रील मध्ये, आत्मिक युगामध्ये, आत्मिक जगतामध्ये त्याचं प्रचंड सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, तो आमच्यासाठी फक्त प्राण देऊन थांबला नाही. त्यानं मृत्यूची नांगी, सार्वकालिक मृत्यू जो आमच्यासाठी ठेवलेला होता, ती मृत्यूची नांगी मोडली आणि सार्वकालिक जीवन आम्हाला दिलं. सार्वकालिक जीवन देऊन तो थांबला नाही, तर त्याने त्याची धार्मिकता आम्हाला दिली. त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त झाली. त्याची धार्मिकता देऊन तो आम्हाला थांबला नाही, तर त्याचं स्थान त्यानं आम्हाला दिलं. जे स्थान देवानं, येशू ख्रिस्तानं, परमेश्वरानं, या याव्याने येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे, एका स्वतःच्या एकुलत्या पुत्राचं ते स्थान आम्हाला प्राप्त झालं. त्याचे वारीस, स्वर्गाचे वारीस,
स्वर्गाचे वारीस माझ्या प्रियानो, जो अधिकार येशू ख्रिस्ताचा आहे तो सर्व अधिकार तुमचा आहे. आता विश्वासानं डोळे बंद करून मोठ्यानं विश्वासानं म्हणा, डोळ्यासमोर घेऊन, की येशू ख्रिस्ताचा जो अधिकार आहे स्वर्गात तो वारीस म्हणून माझा अधिकार आहे. म्हणा मोठ्यानं, विश्वासानं बोला. येशू ख्रिस्ताचा जो अधिकार स्वर्गात आहे तो वारीस म्हणून माझा सगळा अधिकार आहे. तो माझ्यात राहतो. मी वारीस आहे, स्वर्गाचा वारीस आहे. सांगा छाती टोकणे, कन्फेस करा, मोठ्यानं कन्फेस करा, मी स्वर्गाचा वारीस आहे, मी स्वर्गाचा वारीस आहे. कन्फेस करा. हालेलुया. ओ या बाबा शरबा हो रबा. किती चुका होऊ दे तरी देखील ते कधीच टळणार नाही. तो अधिकार कोणीच हिसकावून घेणार नाही. ती पवित्रता कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही, कोणीच नाही. किती आमच्याकडून चुका होते, आम्ही पवित्र आहोत कारण त्याची पवित्रता आमच्यामध्ये आहे. आमच्या कृत्यांनी नव्हे, आमच्या जन्माने नव्हे, तर परमेश्वराच्या सामर्थ्याने, त्याच्या रक्ताने आमची पातकं धुतली गेलेली आहे आणि त्यात तो आमच्यामध्ये राहतो. त्याची धार्मिकता आम्हाला आहे आणि आम्ही स्वर्गाचे वारीस आहोत. तो पवित्र देव, राजाधिराज परमेश्वर येशू ख्रिस्त तो आमच्यामध्ये राहतो. तो आत्ता माझ्यामध्ये आहे आणि तो स्वर्गाचा वारीस आहे. मी स्वर्गाची वारीस आहे, मी स्वर्गाची हक्कदार आहे, वतनदार आहे. अहो हे आमचं घर आहे, आमचा सद्वार आमच्या नावावर आहे. म्हणता की नाही? काय हिंमत त्यांची आमच्या घरात प्रवेश करायची हो? हे घर आमचं आहे, आम्ही सातबारा आहे, आमच्याकडं जमीन आमची आहे, घर आमचं आहे, आमची कागदपत्र आहे आमच्याकडं, आमची कागदपत्र आहे आमच्याकडं. हे आमचं कागदपत्र आहे, हे आमचं वारीसपत्र आहे, हे आमचं वारीसपत्र आहे. याच्यातलं प्रत्येक वचन सांगतं तुम्ही स्वर्गाचे भागीदार आहात, तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात. हे प्रत्येक वचन सांगतं प्रियांनो. आणि त्यासाठी आज देवाने मला पाठवलंय तुमच्याकडं हे सांगायला. माझ्या लेकरांना सांग, ते वारीस आहेत स्वर्गाचे, ते हकदार आहेत. कुणासमोर तुम्ही किंचितही कमी नाही. तुम्हाला फक्त देवदिवसांपेक्षा थोडस कमी केलं आहे. माझ्या पास्टर मला म्हणायच्या, स्मिता किती छान झालं असतं सर आपल्याला असं देवदूतांचं किंचित कमी केलेलं ना, ते थोडस जर कमी नसतं केलं ना, आपण देवदूतांच्या सारखे झालं असतं ना, तर आपण झुम कणीतून गेलं असतं, झुम कणीतून गेलं असतं. याला पण दिसलं नसतं, त्याला पण दिसलं नसतं. आणि खूप हसायचे. त्या गमतीत आणि मजाकमध्ये बोलायचं, पण ते मला स्पर्श करून जायचं की त्यानं फक्त ह्याचा अर्थ पुन्हा वाचते. स्तोत्र याचा 8वा अध्याय 5वं वचन. दावीदला रेव्हलेशन होतं, प्रकटीकरण होतं. लक्षात ठेवा, दावीद हा प्रॉफेट होता, तो राजा होता, तो देवाच्या मनाजोगा होता, तो त्याचं मुख होता, तो देवाला जाणून होता म्हणून परमेश्वराच्या तो मनाजोगा होता. आणि त्याने सांगितलंय, तू मानवाला देवापेक्षा किंचित कमी केले आहे, त्याला गौरव व थोरवी यांनी तू मुकुट मंडित केले आहे. गौरव. आणि देवाचं वचन आहे यशामध्ये, मी माझं गौरव कधीच कुणाला देत नाही. आणि त्यानं सांगितलंय स्पष्टपणे, तू आपलं गौरव त्याला दिले, तुझ्या गौरवाने त्याला मुकुट मंडित केलंयस तू. आणि जकरियाचा 2रा अध्याय 5व्या वचनात सांगितलं, मी तुझ्या भोवती अग्नीचे कोट होईल आणि मी तुझ्यामध्ये माझं गौरव होईल. माय गॉड, कळतं याचा अर्थ? देवादिदेव परमेश्वर त्याचं गौरव माझ्यामध्ये आहे, त्याचं गौरव माझ्यामध्ये आहे. एवढं अनमोल त्यानं आम्हाला केलेलं आहे. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला. आम्ही ज्यावेळेला म्हणतो तुझी इच्छा पूर्णत्वास जाऊ दे, त्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा आमच्याकडून त्याची इच्छा पूर्ण करतो.
तसा पवित्र आत्मा आमच्यासाठी सर्व गोष्टी करतो. म्हणजे आज आमच्यासाठी कमी दिसतात, वाईट अशा दिसतात, वेदनादायक दिसतात, दुःख देणाऱ्या दिसतात, पण खात्रीनं सांगतोय मी प्रियांनो, आज जे काही माझ्या जीवनात तुमच्या जीवनात घडतं ते एकूणात आमच्यासाठी चांगलंच होत आहे, उत्तमच आहे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. या परमेश्वराच्या पवित्र पुलपीठावर उभं राहून मी तुम्हाला विश्वासाने छाती ठोकपणे सांगते, माझ्या जीवनात तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ती देवाचीच योजना आहे. देवाच्या योजनेनुसार आमच्या जीवनात प्रत्येक गोष्टी घडतात. कधी कधी आम्हाला त्या दुःखदायक वाटतात, कधी कधी त्रासदायक वाटतात, कधी कधी वेदना देणाऱ्या वाटतात, पण त्या आमच्यासाठी उत्तमच आहे. कारण देवाचा आत्मा आम्हाला चालवतो, देवाचा आत्मा आमच्यामध्ये, आणि आम्ही कबुली देतो, माझ्या नव्हे तर परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेव्हा कोणत्याही संकटातून, कोणत्याही निराशेतून आम्ही जात असलो, मित्र आम्हाला सोडून देतील, साथीदार आम्हाला सोडून देतील, आपले लोक आम्हाला सोडून देतील, आमच्या जमिनीचा प्रॉब्लेम असेल, आमच्या घराचा प्रॉब्लेम असेल, आमचे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स असतील, आमचे कामावरचे प्रॉब्लेम्स असतील, कोणतेही प्रॉब्लेम असू दे, कोणताही अपयश असू दे, कोणती निराशा असू दे, बायको नसेल, नवरा नसेल, लेकरं नसतील, आमचे प्रियजन आमच्या संगती नसतील, काही सोडून गेलेले असतील, काही टाकून गेलेले असतील, काहींनी नकारलेलं असेल, काही कोर्टाची प्रकरण असतील, कोणत्याही गोष्टी असतील, कोणते वाद असतील, कोणते भांडणं असतील, कोणती जबरदस्ती असेल, कोणता जुलूम असेल, परमेश्वराला धन्यवाद द्या आणि म्हणा, मी परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहे, मी परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहे. देव कधीच बदलत नाही, त्याचं वचन कधीच बदलत नाही, कधीच नाही, कधीच नाही. कधी कधी या सगळ्या प्रॉब्लेम मधून जात असताना आम्हाला विचार येतो, खरंच देव माझ्यावर प्रेम करतो का? मग हे सगळं अपयश, हे सगळे निराशा, हे सगळं दुष्टाचं कार्य, जुबलून जबरदस्ती, हे सगळी दहशत आणि हे सगळं वाईट वागणं, सैतानाचं तांडव नृत्य, हे सगळं कशासाठी? का देव माझ्यावर प्रेम करत नाही का? सैतान सगळ्या गोष्टी त्या दाखवतो, कानाने ऐकवतो, त्यावेळेला विश्वासाने आम्ही म्हणा तो आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे. आणि परमेश्वर कधीच बदलत नाही, कधीच नाही बदलत, कधीच नाही बदलत. कशी परिस्थिती असू दे, कुठूनही कळत नाही की देव आमच्यावर प्रेम करतो, आमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे, कुठूनही प्रॉस्पेरिटी येत नाही, कुठूनच आमच्या प्रेम करणारे लोक, आम्हाला मदत करणारे लोक उभं राहत नाही, तरी देखील परमेश्वराचा धन्यवाद करा. त्याला म्हणतात न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, तोच म्हणजे विश्वास. आणि तो विश्वास परमेश्वराला आज तुमच्या जीवनात आहे. जो विश्वास ठेवेल, जो विश्वास ठेवेल, तो परमेश्वराचं महत्कृत्य त्याच्या जीवनात पाहिल. सैतान फक्त तो विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या सैतानी लोकांकडून आमचा विश्वास कसा पायदळी तुडवला जाईल, आम्ही कसे हैराण होणे, निराश हो, हे पाहण्यासाठी सैतानी लोक निवडलेले आहेत. आणि ते सैतानी लोक कंटिन्यू कार्य करत असतात आमच्या जीवनात. आणि परमेश्वर म्हणतो, माझ्या प्रियांनो, माझ्या लेकरांनो, देवाचा आत्मा सांगतो, तुम्ही धन्यवाद करा, आशेने हर्षित व्हा, कारण मी तुमचं युद्ध लढत आहे, मी तुमच्या शत्रूंना त्यांचं रक्त मांस खावयास लावेल, मी तुम्हाला विजय देईल. मग तो विजय तुमच्या आजारावर असेल, तो विजय तुमच्या कर्जावर असेल, तो तुमचा विजय तुमच्या नातेसंबंधावर असेल. प्रत्येक तुमच्या जीवनाच्या विभागात देव कार्य करत आहे, प्रत्येक तुमच्या जीवनाच्या विभागात तो कार्य करत आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 39व वचन, खूप खात्रीने हे वचन कबूल करा. बघा, उंची, खोली किंवा दुसरी कोणती सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ नाही. त्याच्या आधीचं वचन आहे, कोणते देवदूत असू दे, कोणते संदेष्ट असू दे, कोणी असू दे, कोणती ताकद असू दे जगातली, कोणतं सैतानाचं कार्य असू दे, सैतानाचं कोणतं कृत्य असू दे, उद्ध्वस्त करणं असू दे, कोणतीच शक्ती परमेश्वराच्या प्रीतीपासून तुम्हाला विभक्त करू शकत नाही. आणि ज्याला देवाची प्रीती आहे, ज्याच्या संगती देव उभा आहे, त्याला कोणी कधीच हरू शकत नाही.
परमेश्वरानं बायबलमध्ये हे बायबल जे आहेत त्या बायबलमधले प्रत्येक उदाहरण जे आहेत ते उदाहरण सिद्ध करतं. प्रत्येक व्यक्ती दिलेल्या आहेत त्या सिद्ध करतात की परमेश्वराच्या दृष्टीने त्याचे लोक किती महत्वाचे आहेत आणि किती अनमोल आहेत. आपण बघितलेलं आहे दाविदाचं उदाहरण. अनवर्दी होता तो, पाप केलेली होती त्याने, बेत्शेबाचं पाप झालेलं होतं. सेन्सेस करायला नाही सांगितलं तरी देखील त्यानं केलेलं होतं, आज्ञाभंग केलेला होता, तरी परमेश्वराने त्याच्यावर प्रेम केली. त्याच्याच कुळामध्ये त्याने जन्म घेतला, दाविदाच्या वंशात त्याने जन्म घेतला. पाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता शाऊल, आणि त्या शाऊलाचा परमेश्वरानं पाऊल केला. तो किती माझ्या दृष्टीने अनमोल आहे. त्याच्याकडून त्याचं वचन पूर्ण जगात त्यानं गाजवून घेतलं. रूथ ती यहुदी नव्हती, ती या यावेला न मानणारी होती, न ओळखणारी होती, पण तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, सबमिसिव्ह झाली आणि तिच्या वंशामध्ये येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. माझ्या प्रियानं परमेश्वराने तिला बवाज दिला. अब्राहम लेकरू होऊ शकत नव्हतं, त्याला नाही, त्याच्या बायकोला नाही, निपुत्रिक होते. 90व्या आणि 100व्या वर्षी त्यांना लेकरू परमेश्वरानं प्राप्त करून दिलं. अनमोल आहेत, दिलेलं वचन त्यानं पाळलं. हन्ना वांज होती, तुच्छलेली होती, धिक्कारलेली होती, निंदिलेली होती, निंदा केली गेलेली होती, त्रासलेली होती ती पणेनाच्या निंदेने, आणि तिला परमेश्वराने शमूवेल दिला. माझ्या प्रियांनो, अनमोल म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीनं परमेश्वर काय करतो, कसा सिद्ध करतो आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे. सफन्य याचा स्तोत्रसंहिता याचा 116वा अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 116वा अध्याय 15 वचन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अनमोल आहे, अनमोल आहे. सफन्याचा 3रा अध्याय 17. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझविषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. माझा देव, मी त्याच्या दृष्टीने इतकी अनमोल आहे की तो माझ्यासाठी उल्हास करून गाईल. मी देवासाठी स्तोत्र गाईल, मी देवाचा धन्यवाद करेल, देव माझ्यासाठी गाईल. म्हणजे तो मला इतकं प्रेम करतो की तो माझ्यासाठी प्रीत गीत गाईल, प्रेम गीत गाईल. होय, विश्वास ठेवा, एवढा प्रेम तो आमच्यावर करतो, असीम प्रेम करतो. त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याचे सगळे गुणधर्म. तो कोण आहे? जव्हा राफा, आरोग्य देणारा. तो कोण आहे? जव्हा शालम, शांती देणारा. तो कोण आहे? जव्हा सॅडिकोने, धार्मिकता देणारा. तो धार्मिकता आहे. तो जव्हा रोहे आहे, तो आमचा मेंढपाळ आहे. माझ्या प्रियानं तो इम्मान्युएल आहे, तो अदोनाय आहे, एल अलहीम आहे, जगाचा निर्माण करताय. आणि तो देव आमच्यामध्ये राहतो आणि त्याचे सगळे हे ऍट्रिब्यूट्स आहेत, ते सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे गुणधर्म त्यांनी खचखचून आमच्यामध्ये भरलेले आहे. मग जग तुमच्याबद्दल काय बोलतं? ज्ञान नाही. जग तुम्हाला दारुड्या म्हणतं, जग तुम्हाला चोंबडी म्हणतं, जग तुम्हाला उद्ध्वस्त करणारी म्हणतं, जग तुम्हाला काय म्हणतं? घेणं नाही. माझा देव येशू ख्रिस्त माझ्याबद्दल काय बोलतो, आणि माझ्यातून त्याची प्रीतीच लोकांना दिसली पाहिजे. त्याचे ऍट्रिब्यूट्स, परमेश्वराचे ऍट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म माझ्यातून लोकांना दिसले पाहिजे. त्यानं आदामाला स्वतःच्या इमेजचं बनवलं, स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं, स्वतःचा प्राण त्याच्यामध्ये घातला. माझ्या प्रियांनो, त्यानं दुसऱ्या आदामाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला विक्टोरी दिली, आणि खरंच त्याचं वारीस त्यानं आम्हाला केलं, त्याचा वारसा हक्क त्यानं आम्हाला दिलाय. आता आपण पाहणार आहोत की तो आम्हाला जपतो, घडवतो, चालवतो, तो आम्हाला अनमोल म्हणतो. म्हणजे आमच्या बाबतीत तो काय काय करतो? पहिलं म्हणजे तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात कार्य करतो. आमच्या जीवनाचा कोणताही विभाग असू दे, आमचा वैवाहिक विभाग असू दे, फायनान्शियल विभाग असू दे, आर्थिक पैशाचा विभाग असू दे, आमचा आरोग्याचा विभाग असू दे,
आमच्या शरीराच्या गुप्त भावना आणि विचारांचा विभाग असू दे, आमच्या नातेसंबंधांचा विभाग असू दे, आमचे चुकीचे इमोशन्स असू दे, चुकीच्या भावना जे दुष्टतेकडे जाणारे आहेत, कोणताही आमचा विभाग असू दे, आमचं कुणासोबत असणारे नातेसंबंध, आमचं घरातली परिस्थिती, आमची कामावरची परिस्थिती, आमची चर्च मधली परिस्थिती, कुठलची परिस्थिती, आमच्या पती पत्नी मधलं नातं, आमच्या लेकरांचं आमचं नातं, आमच्या शेजाऱ्यांसाठी असणारं नातं, आमच्या आई वडिलांसाठी आमचं असणारं नातं, आमच्या नातेवाईकांसाठी असणारं आमचं नातं, आमच्या कामावर असणाऱ्या लोकांसाठी आमचं नातं, प्रत्येक विभागात लक्ष ठेवून सांगते ऐका, प्रत्येक विभागात तो कार्य करतो. हे सगळ्यात त्याच्या दृष्टीने आम्ही किती अनमोल आहे हे दर्शवतो. अनबिलिव्हेबल उदाहरण आहे, इतकं शुल्लक आहे, पण परमेश्वराची कशी महत्कृत्य त्याच्यातून होतात ते सांगते मी तुला. तुम्हाला सांगते एक छोटीशी प्रार्थना काय वर्क करते आणि त्याच्या दृष्टीने आम्ही किती अनमोल आहे. एक देवाचीच स्त्री होती, विश्वासदारीच होती, देवाचं कार्य केलेली होती. हे नाव नाही सांगत, हे सत्य घडलेलं देवाच्या मंदिरात सांगते. देवाचं कार्य करणार होती, देवासाठी स्वतःचं जीवन दिलेलं होतं, फक्त विश्वास क्लेम करत नव्हती. विश्वास फक्त क्लेम करत नव्हती. एका अशा घरामध्ये आम्ही दोघी जणी झोपलेलो होतो. दोन्ही कॉट वर प्रचंड खटमल ढेकून भयान ढेकणं होते आणि ती रात्र झोपलेलं होतो. आणि मी ते पाहिलं, कुठंच जागा नव्हती खाली, तेवढंच होतं झोपण्यासाठी स्थान, तिलाही तेवढंच होतं, माहिती होतं. बिछाना पूर्ण ढेकणांनी भरलेला होता आणि ती झोपली. मी ते पाहिलं. ती झोपल्याच्या नंतर लाईट बंद केला. मला आवडलं नाही म्हणून मी ते लाईट परत उघडला. बघितल्यानंतर पूर्ण तिचं ब्लँकेट आणि ते सगळा ढेकणाने काळपट सगळे ढेकणं तुर चालत होते, सगळे पूर्ण अंगावरून सगळीकडून. इतकं भयान ते दृश्य होतं. आणि मला दिलेली कॉट होती ते पण तसंच, कारण त्या पूर्ण घरात ढेकणं होते. तेवढी रात्र काढायची होती. आणि मी त्या कॉटवर बसले. म्हंटल परमेश्वर, मी खूप थकलेली, मला गाढ झोप लागली पाहिजे. मी येशूच्या नावात मागते, हे अशुद्ध कीटक ढेकून मला स्पर्श करणार नाही, मला एक पण चावणार नाही, एक पण माझ्या अवतीभोवती दिसणार नाही. सकाळी उठल्यानंतर सगळे मरून पडलेले होते, एकही टच मला झाला नाही, मी गाढ झोपलेली होते. किती क्षुल्लक गोष्ट होती. 5वीला होते मी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ही क्षुल्लक गोष्ट पण विश्वास न बसणारी गोष्ट. आणि ती मोठी देवाची दासी होती. 25-30 वर्ष तिने देवाचं कार्य केलेलं होतं. मी तिचा सन्मान आजही करते. ती या जगात नाहीये, पण माझ्या प्रियांनो, तिनं विश्वासानं क्लेम केला नाही, विश्वासानं तिनं ती कबुली दिली नाही, कन्फेस केला नाही. पण 5 वर्षाची ती पोरगी विश्वासानं तिनं क्लेम केला आणि तिने त्याचा अनुभव घेतला. अधूनमधून उठून पाहत होते, कुठं दिसतं का मला? एक पण दिसलं नव्हतं, एकही दिसला नाही. परत झोपायचे, परत पाहायचे, एकही दिसलं नाही. सकाळी उठल्यानंतर बघितल्यानंतर सगळे खाली मरून पडलेले होते. आणि तिथं तसेच होते, फिरत होते अंगावर, सगळीकडे त्या चादरीवरून भयान म्हणजे मी कधीच ते विसरू, अजून माझ्या डोळ्यासमोर ते जात नाही, दृश्य जात नाही, की मला ते दहशत ना गेलं नाही माझ्या डोळ्यासमोर. माझ्या प्रियांनो, जे आम्ही कन्फेस करतो ही छोटीशी क्षुल्लक गोष्ट आहे, म्हणजे सांगण्यासारखी पण नाही, अशी साक्ष पण कोणी देणार नाही, पण मी देते, अगदी निर्लज्जपणे देते. कारण मला माहिती आहे त्या कन्फेशन मध्ये, विश्वासाच्या कबुलीमध्ये किती सामर्थ्य आहे.
म्हणजे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात तो कार्य करतो. छोट्या छोट्या गोष्टी, एक रात्रीची झोप आणि ते कीटक मला चावले नाही पाहिजे, त्याचा स्पर्श मला नाही झाला पाहिजे, ही छोटीशी विनंती त्या लेकराची परमेश्वरानं ऐकली. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात तो कार्य करतो. आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या कोणकोणत्या गोष्टी मी कशा कशा परमेश्वराला सांगते आणि कसं कन्फेस करते आणि कसा देव कार्य करतो ना, हे ऐकलं ना जर तुम्ही तर हसाल देखील की एवढ्या क्षुल्लक गोष्टींसाठी कन्फेस करताना परमेश्वराला सांगते. मला कितीतरी माझे असे जवळचे लोक मला म्हटलेले, अहो या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो, त्यासाठी देवाला का त्रास देतात? पण मला ते देवाची प्रीती पाहायची असते. तो कसा बाप, मी त्याच्या दृष्टीने कशी अनुभवलंय. आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात तो कार्य करतो. तो आमची काळजी घेतो. मी कोणत्या परिस्थितीत तुम्हाला सांगते, तो आमची काळजी घेतो, तो आम्हाला विजय देतो, तो आम्हाला आनंद देतो, तो आम्हाला कोणती गोष्ट उणी पडू देत नाही. तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात कार्य करतो. दानियेलाचा 10वा अध्याय 21 वचन, तो म्हणाला, परमप्रिय मानवा, भिऊ नको, तुला शांती असो, हिम्मत धर, नेट धर. तो मजबरबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिम्मत आणली आहे. म्हणजे आमची भावना भीतीची देखील तो त्याच क्षणाला काढून टाकतो आणि हिम्मत देतो. भीती, निराशा, प्रत्येक आमची भावना त्याच्यामध्ये देखील तो डील करतो. माझी रागाची भावना आज मी येशूच्या नावात बांधून टाकते, नष्ट कर परमेश्वरा म्हटल्यानंतर आमच्यातला राग नष्ट होतो. माझ्यातला इगो आहे, घमंड आहे, गर्व आहे, परमेश्वरा माझं अरेरावीपणे बोलणं नाही हे मान्य, परमेश्वरा मी ते बांधून टाकते. ही आमची नम्रता, हे आमचं देवापाच्या लेकर येशू ख्रिस्त आमच्यात आहे, त्याचे ऍट्रिब्यूट्स. चुका आम्ही प्रत्येक जण करतो, कोणीच जगामध्ये पवित्र नाही, कोणीच नाही जगात, कोणीच नाही. कोणता देवाचा दास आणि दासी, फक्त ते पवित्रता, परमेश्वराची पवित्रता आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने प्राप्त होणारी ती पवित्रता, ती धार्मिकता आम्हाला मिळते. ती धार्मिकता क्लेम करा माझ्या प्रियांनो. तुमचं अस्तित्व नाहीच होतं आणि तुमच्यामध्ये फक्त परमेश्वराच्या धार्मिकतेचं अस्तित्व राहतं. त्याचं अस्तित्व तुमच्यामध्ये राहू द्या, कारण ते अस्तित्व अनमोल आहे. प्रत्येक क्षणाला त्याच्या संगती जोडलेले राहा, कारण ते अनमोल आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही अनमोल आहात. दुसरं म्हणजे वचन देतो तो पूर्ण करतो. अनमोल का आहे? कारण तो देतो ते प्रत्येक वचन पूर्ण करतो. माझ्या प्रियांनो, मला माझं बायबल जर तुम्ही जुनं बघितलं तर मला 4थीत 5वीत 6वीत असताना जी वचनं दिलेली आहे ती प्रत्येक वचन मी तारखेनुसार लिहून ठेवलेलं आहे. ते बायबल अजूनही माझ्याकडे आहे आणि मी तसंच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तारखेनुसार ती वचनं लिहिलेली आहे आणि तो प्रॉब्लेम लिहिलेला आहे आणि देव माझ्यासाठी काय करणार आहे ते लिहिलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराने माझ्यासाठी परिपूर्णतेकडे नेल्यात आणि पूर्ण केलेल्या आहेत. दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण केलेलं आहे. परमेश्वराचं माझ्यावर सामर्थ्य उतरून आल्यापासून, त्यानं दान दिल्यापासून, ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वरानं पूर्ण केलेल्या आहे. किंबहुना असे अनेक प्रॉफिट मी पाहिलेले जे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रॉफेसी केली, ते लोक विसरून गेलेत. पण लहानपणी मी ती प्रॉफेसी धरून ठेवलेली. अरे मी हे या दासाला, या पास्टरना, या व्यक्तीबद्दल हे बोलताना ऐकलेलं आहे आणि मी ते पाहणार, कारण देवाच्या आत्म्याने मला सांगितलेलं. ते बघून ठेव, ऐकून ठेव आणि त्यासाठी प्रार्थना कर. आणि मी प्रार्थना केली, ते प्रॉफिट विसरून गेला, ती व्यक्ती विसरून गेली. त्या व्यक्तीच्या जीवनात त्या गोष्टी घडल्या. एक सॅम मॅन्युअल म्हणून आहेत, गिटारिस्ट आहेत. त्यांना सांगितलं तर तुमच्या दोन्ही मुली परमेश्वराचं कार्य करतील, गिटार वाजवतील आणि त्या लहानपणीच ते त्यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट स्थापन करतील. आज वानोडीमध्ये, पुण्यामध्ये त्यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. ते विसरून गेलेत. अजूनही मी त्यांना आठवण नाही करून दिली. ते प्रॉफिट पण विसरले. ते तर एकदम म्हातारी झालेल्या आहेत, त्या विसरून गेल्यात. मी नाही विसरले, मी कंटिन्यू ते क्लेम करत होते. आणि आज मी तुम्हाला सांगायचं, 12वी मध्ये असताना त्या मुलीनं स्वतःचं इन्स्टिट्यूट स्थापन केलं, म्युझिक इन्स्टिट्यूट, म्युझिक अकॅडमी. आणि ती अकॅडमी इंग्लंड संगती कनेक्टेड आहे. सर्टिफिकेट इंग्लंडचं मिळतं. देव तो देव आहे.
देव तो देव आहे. तिच्या बळावर तिचा बाप ते म्युझिक इन्स्टिट्यूट चालवतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वर म्हणजे एक छोट्या उदाहरण म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. अशा काही गोष्टी आहेत. देव जे बोलतो ते पूर्णत्वास नेतोच नेतो, फक्त त्याच्या वचनानुसार. कायम लक्षात ठेवा, ज्या प्रोफेसीला, ज्या गोष्टीला परमेश्वराचं वचन नाही ते देवापासून नाही. देवाचं वचन कधीच कोणाला पाडत नाही, कोणाला उद्ध्वस्त करत नाही, कोणाला नष्ट करत नाही, कोणाला दोष देत नाही. त्याला त्या दोषातून बाहेर काढते आणि विजय प्राप्त करून देते. कधीच नाही, त्याच्यातून बाहेर काढते कडकपणे. पण सैतानासारखं अक्यूज करत नाही, दोष देत नाही, कधीच नाही. त्याला धार्मिक म्हणूनच उचलणार, धार्मिक म्हणूनच. हे लक्षात ठेवा. आणि ती परमेश्वरापासून आलेली प्रोफेसी. तो वचन देतो, ते वचन पूर्ण करतो. अब्राहमाला दिलेलं वचन पूर्ण केलं, रुथला दिलेलं वचन पूर्ण केलं. पावलासाठी तुला परराष्ट्रांसाठी मी वापरेल, परराष्ट्रांसाठी परमेश्वराने त्याला वापरून घेतलं. आज हे बायबल वाचतो आपण. 14 पत्र जी आहेत, म्हणजे 13 पत्र पावलाने लिहिलेले नाही, 14 निनावी आहेत, परंतु त्याला असं दावा केला जातो ते इब्रिकारास पत्र देखील पावलाचं. हे एवढं सगळं लिखाणाचं काम केलेलं आहे, जे आपण पवित्र बायबलमध्ये वाचतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित करून लिहिलं. पूर्ण जगामध्ये त्यानं सुवार्ता गाजवली आणि परमेश्वरासाठीच तो परम पावला. हा पाऊल त्याला सांगितलं तर परराष्ट्रीयांसाठी मी तुझा वापर करेल. अजून चालू आहे, अजून चालू आहे, अजून चालू राहणार आहे. त्याला दिलेलं वचन माझ्या प्रियांनो थांबवलं नाही. तो नाही तरी त्याला दिलेलं वचन पूर्ण होत आहे, पूर्ण होत आहे. तुझ्याद्वारे मी परराष्ट्रीयांपर्यंत सुवार्ता पोहोचवेल. आज या वचनाच्या द्वारे परराष्ट्रीयांपर्यंत सगळीकडे आपल्यापर्यंत सुवार्ता पोहोचवली गेलेली आहे. तो यहुदी होता, तो इस्रायली होता, तो रोमन सिटीजन होता. पाऊल तो वचन देतो, ते पूर्णत्वास नेतो. तिसरं म्हणजे तो वेगळं करतो. आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे, म्हणजे तो काय करतो? आम्हाला वेगळं करतो. हा बापरे, वेगळं करतो. होय, तो वेगळं करतो. त्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तो आम्हाला काही लोकांपासून वेगळं करतो. आम्हाला दुःख होतं, वेदना होते. अब्राहमाला सांगितलं, उठ, बापाचा घर सोड आणि बाहेर निघ. अरे परमेश्वर बापापासून लेकराला तोडतोय का? माझ्या प्रियांनो, कारण तो त्याचा स्वर्गीय पिता आहे, तो त्याचा निर्माण करता आहे, तो त्याच्यामध्ये राहतो आणि त्याच्या योजना त्याला पूर्णत्वास न्यायसाठी, त्याच्यासाठी त्याने निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून त्या बापाच्या जीवनामध्ये ते लेकरू त्यानं दिलेलं, त्याचं ते त्यांनी घेतलं आणि त्याच्या कार्यासाठी त्यानं पाठवलं. लक्षात घ्या, आमच्यावर पहिला अधिकार परमेश्वराचा आहे. अब्राहमाला त्यानं वेगळं केलं त्या लोकांपासून, रुथला वेगळं केलं तिच्या लोकांपासून. ती परत गेली नाही तिच्या लोकांमध्ये, तर ती माझ्या नवऱ्याच्या सासू नवरा गेला तरी सासू तुझे लोक ते माझे लोक, त्या लोकांमध्ये ती गेली. लक्षात ठेवा, तिला येशूच्या लोकांमध्ये ठेवलं. परमेश्वराला नको असलेल्या लोकांमधून, नको असलेल्या मित्रांमधून, नको असलेल्या मैत्रिणींमधून, नको असणाऱ्या नातेवाईकांमधून, नको असणाऱ्या कामातल्या लोकांमधून, सगळ्यांमधून परमेश्वर आम्हाला वेगळं करतो, बाहेर काढतो. तो आमचं शुद्धीकरण करतो, त्याच्या कार्यासाठी तो आम्हाला तयार करतो. हे आम्हाला दुःखदायक वाटतं, परंतु तो करतो. तो आम्हाला निराश होऊ देत नाही. धन्यवाद करा, कारण त्याची योजना तो आमच्या जीवनामध्ये करतो. पुढचं म्हणजे तो सर्व प्रसंगातून आम्हाला जाऊ देतो. सर्व प्रसंगातून तो आम्हाला जाऊ देतो. तो आम्हाला तुडवू देतो, भट्टीतून जाऊ देतो. असलं कसलं प्रेम? हे काय वेदना देणारं प्रेम? तो भट्टीतून जाऊ देतो, तो तोडतो, तो फोडतो, तो मोडतो.
दुःख देतोय तर रडणं येतं, आक्रोश, याला काय प्रेम म्हणतात का? कळवळा नाही येत का त्याला? मला त्रास होतो, असंही होतं, नको नको होतं, त्याला नाही का काय वाटत? अरे तो तिथंच आहे, तुमच्यातच आहे. तो तुमचा प्रत्येक विचार, तुमच्या प्रत्येक भावना, प्रत्येक गोष्ट जाणतो, प्रत्येक गोष्ट. तो तुमचा प्रत्येक अपमान पाहतो. तो त्याचा अपमान आहे, तो त्याचा अपमान आहे. तू आपल्या दारात आलेल्या सेवकाला गार पाण्याचा प्याला दे, ते तू माझ्यासाठी केलंय. जे काही तुम्ही गरिबांसाठी, जे तुम्ही इतरांसाठी कराल, ते तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. मग जे तुमच्यासाठी लोक करतात ते कुणासाठी करतात? परमेश्वरासाठी करतात. जे तुमच्यासाठी चांगलं करतात ते देवासाठी करतात. जे तुमचं वाईट करतात ते कुणाचं वाईट करतात? तुमचं नाही प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं वाईट करतात. ते तुमच्याशी लढतात, तुमच्याशी नाही, ते येशू ख्रिस्तासाठी लढतात. ते तुम्हाला तुडवत नाही, ते येशू ख्रिस्ताला तुडवतात. म्हणून धन्यवाद करा. तुम्ही कोण? कोणीच नाही. मी कोण? कोणीच नाही, कोणीच नाही. मग म्हणून म्हटलेलं आहे की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. म्हणून म्हटलेलं आहे तुझ्या संगती लढणाऱ्यांना मी त्यांचं रक्तमांस खावयास नाही. मी तुला आनंद प्राप्त करून देईल, कारण तो तुमच्यामध्ये राहतो. जिथे परमेश्वर राहतो तिथं दुःख उसासे राहू शकत नाही, तिथं आनंदाने आनंद आहे. म्हणा, माझ्यात येशू ख्रिस्त राहतो, माझ्यामध्ये आनंदाने आनंद आहे, आनंदाने आनंद आहे. दुःख उसासे नाहीच नाही, आनंदाने आनंद, हर्ष आणि हर्ष. हालेलुया. ओरिया रबा शंदरबा, ओरिया रबा. आजार, खोटे आरोप तुडवणं, एकटेपणा, निराशा, सगळ्या भट्टीतून जाऊ द्या ना. सगळ्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करा, आनंद करा, कारण हे सगळं परमेश्वरासाठी होत आहे आणि परमेश्वर हे तुमच्या चांगल्यासाठी होऊ देत आहे. म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. पुढचं म्हणजे तो आम्हाला योग्य पात्र बनवतो. अद्भुत गोष्टी तो आमच्यासाठी करतो. यशायाचा 35व्या अध्यायामध्ये तो म्हटलाय, मी अरण्याचा बाग करीन, मरुभूमीचा तळ करीन. जे वाळवंट आहे तिथे मी बाग प्रस्थापित करेल आणि फळफळावळ मी त्या ठिकाणी निर्माण ठेवेल. घरी गेल्यानंतर यशा 35 वाचा आणि क्लेम करा. तुमच्यासाठी ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते वचन आहे. क्लेम करा, कारण तो तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतो. तो आम्हाला त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी पात्र करतो. योग्य आणि अद्भुत गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये आणतो, कारण तो जेव्हा शालोम आहे, शांतीचा देव आहे, तो आम्हाला तसाच बनवतो. तो जेव्हा राफा आहे, आम्हाला आरोग्य देणारा बनवतो. तो आमच्यात राहतो, दुसऱ्यांना आम्ही आरोग्य देणारे असं तो आम्हाला करतो. दुसऱ्याच्या जीवनात प्रार्थनेची उत्तरं प्राप्त व्हावी असं तो आम्हाला बनवतो. दुसऱ्याच्या जीवनात शांती प्राप्त व्हावी असं तो आम्हाला बनवतो. दुसऱ्याच्या जीवनातली घाण निघून जावी असं तो आम्हाला बनवतो, कारण तो पवित्रतेचा देव आहे. पुढचं म्हणजे तो आमच्यात राहतो आणि आम्हाला त्याच्यात राहायला लावतो. हे मी नेहमीच सांगते तुम्हाला आणि सतत सांगत राहणार. योहान्याचा 15वा अध्याय, खरी द्राक्ष असता. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारे व्हाल. जसा पिता मला माझ्यात राहतो आणि मी पित्यामध्ये राहतो, मी त्याच्या आज्ञा पाळतो, तसे तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल. आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे म्हणून तो हे करतो. पुढची गोष्ट म्हणजे त्याचं मिशन, त्याचं कार्य. मत्ती याचा 28वा अध्याय 19 आणि 20 मध्ये सांगितल्याप्रमाणे, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन माझी सुवार्ता सांगा आणि त्यांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. धर्मांतर करा नाही, बाप्तिस्मा द्या. हे तो आम्हाला सांगतो आणि आमच्याकडून करून घेतो. का? कारण आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे आणि दुसरे लोक त्याच्या दृष्टीने कसे अनमोल आहेत, आईच्या गर्भाशात निवडलेले आहेत, त्या लोकांपर्यंत जाऊन आम्ही सुवार्ता सांगतो. योनाचं उदाहरण आम्हाला माहितीये. जाणीरवेला जाऊन सुवार्ता सांग. तार्शिषला पळून चालला होता, माशाच्या पोटात गेला, परत त्याने त्याला बाहेर काढलं, मरू दिलं नाही. 3 दिवस माशाची सगळी पचन संस्था थांबवली, पचू दिलं नाही योनाला. पचला असता तर गेला असता.
पचू दिलं नाही, थांबवली त्याची पचन संस्था, म्हणजे त्याच्या शरीरातले सगळे अंतरस्राव सगळे थांबवले, पचन यंत्रणा थांबवली त्याची. 3 दिवस तिथं गुडघ्यावर प्रार्थना केली आणि नंतर 3ऱ्या दिवशी त्याला बाहेर ओकलं, तो बाहेर आला आणि परत निंबेकडे गेला आणि परमेश्वराचं मिशन त्यानं पूर्ण केलं. माझ्या प्रियांनो, तो आमच्याकडून त्याचं कार्य पूर्ण करून घेतो. पाऊल कुठं चाललेला होता? दिमिश्कास चाललेला होता. लक्षात घ्या. आणि त्याचा कायापालट केला आणि मी राष्ट्रांसाठी तुझा उपयोग करून घेईल म्हणून सांगितलं. तो मिशन त्याचं पूर्ण करून घेतो. सॅमसनचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. शमशोन प्रचंड ताकद दिली होती. नाझीर होता तो, नाझीर. बस्तारा फिरला नव्हता त्याच्या मस्तकावरून. त्याला एवढी ताकद दिलेली होती पलिष्ठांचा नाश करण्यासाठी आणि त्याला भक्कम बनवलेलं होतं आणि देवाचं कार्य त्याला पूर्ण करायचं होतं. चुकीच्या दलिलाच्या नादी तो लागला आणि तिने त्याच्या सगळ्या बटा नष्ट केला, त्याचं नाझीर पण काढून टाकला. आणि तरी जेवढा त्याने अप्रोच परमेश्वराकडे गेला, परमेश्वराने परत त्याचं रिस्टॉरेशन केलं आणि त्याच्याकडून कार्य पूर्ण करून घेतलं. तोच देव आमचा देव आहे. तो आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहोत. त्याचं कार्य तो आमच्याकडून पूर्ण करून घेणार. कसेही आम्ही असो, कुठेही आम्ही असो, कोणत्याही परिस्थितीत आम्ही असू दे, त्याचं कार्य तो आमच्याकडून पूर्ण करून घेतो. कारण आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे. माझ्या प्रियांनो, तो आमच्यावर प्रेम करतो. तो आम्हाला 1 मिनिटही सोडत नाही. तो सदैव आमच्या संगती आहे. त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. त्याच्या सारखा कोणी नाही. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं प्रथम स्थान कोणीच घेऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, कोणीच नाही, कोणीच घेऊ शकत नाही. त्याच्या दृष्टीने आम्ही अनमोल आहोत आणि आम्हाला असं जगात कोणीच म्हणू शकत नाही तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. म्हणतील पण ते सतत पाळणार नाही. आपण स्वतः नाही पाळत, कारण आपण मानव आहोत, दुर्बल आहोत. पण परमेश्वर, देवादिदेव परमेश्वर, तो तुम्हाला म्हणतो तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. मग लोक तुमच्या बाजूने काय बोलतात घेणं नाही. लोक तुम्हाला काय पाडण्याचा प्रयत्न करतात, परिस्थिती तुम्हाला कशी उद्ध्वस्त करते, आजार कसा तुम्हाला त्रयस्त करतो, त्रास देतो, नकोसं करून सोडतो, घेणं नाही. परमेश्वर मला प्रत्येक गोष्टीत विजय देईल. तो माझ्यासाठी जे काही रोम 28 जे काही 29 माझ्यासाठी घडतं ते माझ्यासाठी चांगल्यासाठीच होतं असं म्हणून प्रत्येक क्षणाला प्रियांनो धन्यवाद द्या. हे विसरू नका. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवाच्या दृष्टीने अनमोल आहात. हालेलुया. ओ रिया रबा शरबा, ओ रिया नरबा. आपले डोळे बंद करून फक्त परमेश्वराकडे नजर लावा. त्याच्यासारखं कोणीच नाही आहे. आमेन. तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही आमेन. थैंक यू जीसस. हालेलुया. तुझसा इस जहां में कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई। रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व। आमेन. यीशु मेरे आराधना। आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. यीशु मेरे तेरी हालेलुया. आराधना, तेरी आराधना। यीशु मेरे तेरी आराधना। अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे,
हालेलुया. धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी इच्छा पर ही तू मुझे आमेन. भर दे पवित्र आत्मा से मुझको अर्पण करता हूँ खुद को हाथों में आमेन. आमेन. धो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरी इच्छा पर ही तू मुझे भर दे पवित्र आत्मा से मुझको आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना झूठा मैं रहूं तेरी राह में बन के रहबर मेरा तू चलना संग तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा तू मेरी शतान प्रभु तुझ में सिर सदा चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा बन के रहबर मेरा तू चलना संग तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा तू मेरी चट्टान प्रभु तुझमें सिर सदा आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना हालेलुया. ओरिया रबा ओरियला शंदरबा होई किल्लारा यंदरबा. हालेलुया. हालेलुया. पवित्र परमेश्वर आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद 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 देतो पवित्र परमेश्वरा. खरोखर आम्ही मागितलं तुझ्याकडे कोणी व्यक्ती नाही तर तू आमची भेट घेऊन आमच्या संगती बोल आणि तू आम्हा प्रत्येका संगती बोलला त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद देतो. आम्ही खरोखर तुझे आभार मानतो. तुझ्या दृष्टीने आम्ही अनमोल आहे हे तू सिद्ध करतो. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक कृतीतून आमच्यासाठी सर्व उत्तम गोष्टी करतोस म्हणून तुझा धन्यवाद देतो. आज प्रत्येका संगती तू बोललेला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संगती तू बोललेला आहे. तुझं वचन आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सील करतो आणि तुझ्या दृष्टीने बापा परमेश्वर आम्ही कसे अनमोल आहेत हे प्रत्येकाला दिसू दे, कळू दे. त्यांचे आत्मिक नेत्र उघड आणि त्यांना स्वतःला पाहता येऊ दे की ते स्वतः तुझ्या दृष्टीने किती अनमोल आहेत आणि तू त्यांच्यासाठी किती अद्भुत कार्य करतोस.
तू त्यांना संकटातून कसा सोडवतोस, समस्येवर कसा विजय देतो, कसा आरोग्य देतो, कसा त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम बाहेर काढतो, त्यांचे नातेसंबंध कसा तू उत्तम करतोस आणि सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी कसा तू त्यांना पुरवतोस आणि तू त्यांना उच्च स्थानावर प्रस्थापित करतो. याचा अनुभव बाबा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येऊ दे येशूच्या नावात, येशूच्या नावात. ज्यांना पाडले, ज्यांना उद्ध्वस्त केलाय, त्या प्रत्येकाला तू स्थिर करतोस आणि उच्च स्थानावर प्रस्थापित करतो. याचा अनुभव त्या प्रत्येक व्यक्तीला येऊ दे, ज्ञान कृपेने कर. तू केलास, आभार मानतो, धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे.